अगं, माझ्याकडे एक प्रश्न आलाय. हे जे लहान लहान मुलं असतात ना, ते परीक्षेसाठी अभ्यास नाही करू शकत, कारण की त्यांचे घरचे प्रॉब्लेम, म्हणजे आई बाबा, काही पालक वगैरे जे काही असतात, ते त्यांचे जे शब्द असतात ते लहान मुलांना लागतात. त्यामुळे त्याचा परिणाम हा परीक्षेवर पडतो. तर यासाठी काय करता येईल आपल्याकडे? म्हणजे ज्या वेळेला आपण अभ्यासाला बसतो त्यावेळेला जेव्हा आपण पुस्तक हातात घेतो, वही हातात घेतो, तेव्हा अपेक्षित असं असतं की आपण ते वाचलं पाहिजे किंवा जे वाचतोय आपल्याला ते कळलं पाहिजे. पण होतं काय की पुस्तक हातात घेतलं की पुस्तकातल्या शब्दांपेक्षा आई बाबा जे शब्द आपल्याशी बोलतात त्यांची एकमेकांशी किंवा आपल्याशी जी काही भांडणं असतात तेच आपल्याला सगळी समोर दिसतात आणि तेच आपल्याला आठवत राहतं. आणि म्हणून 1 तास मूल अभ्यास करताना दिसतंय पण ते अभ्यास करत नसतं. पण काय आहे की अशा वेळेला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आता आपल्याला अभ्यासच करायचा आहे आणि हा वेळ आपल्याला अभ्यासासाठीच मिळालेला आहे. त्या वेळेला दुसऱ्या कशाचाही विचार नाही करायचा. जरी आपल्या लक्षात आलं की अरे आपण डिस्ट्रॅक्ट झालो तरी परत आपण आपल्या अभ्यासावरच आलं पाहिजे. लहान लहान मुलांवर त्याचे शब्द पडतात, त्यांच्या कानांवर पडतात. मग मोठ्या माणसाने त्याचं हे करायला पाहिजे की आपण त्यांच्यावर ते शब्द लादायचे नाहीत, कारण की शब्दाने शब्द वाढतो. हो, इथे तू लहान लहान मुलांबद्दल बोलतेस, पण मोठ्या मुलांच्या बाबतीत कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत पण हा प्रश्न आहे की त्यांच्याही मनातनं आई बाबा जर त्यांना काही टोचून एखादा शब्द बोलले किंवा टोन वाईट असेल तर त्यांच्याही मनातनं ते जात नाही. पण कोणतंही वय असू देत मुलांचं, हे लक्षात ठेवायला पाहिजे की आत्ता आपण अभ्यास करतोय हे एक. आणि दुसरं म्हणजे आईबाबांना काय हवंय, अल्टिमेटली आईबाबांना तुमचं यश हवंय. तुम्ही खूप मोठे झालेलेच आईबाबांना बघायचे, पण आत्ता त्यांच्या तोंडून चुकून एखादा शब्द वाईट गेलाय किंवा चुकून ते तुम्हाला ओरडलेत, याचा अर्थ तुम्ही सुद्धा तलवार चालवायची आणि उलट उत्तर द्यायचं असं नाहीये. आणि तू मगाशी म्हटलंस तसं शब्दाने शब्द वाढतो, त्यापेक्षा आपण गप्प बसलो आणि तोच लक्ष आणि तीच एनर्जी जर अभ्यासाकडे घालवली तर ते जास्त फायद्याचं आहे सगळ्यांच्याच.